या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर, बेगमपेठ, सोलापूर। छोटे मोठे ज्वेलरी, मेहंदी, लहान मुलांची खेळणी विक्री करण्यात व्यस्त असताना डोळ्यासमोरून 7 वर्षाची मुलगी गेली आणि परत आलीच नाही। गड्डा यात्रेतील कुटुंबियांवर एक प्रकारची संक्रांत कोसळली आहे। होम मैदानावरील प्रत्येक दुकानदारांना आई विचारत होती, आईस्क्रीम लेने गई बच्ची वापस नहीं आई साहब म्हणून टाह फोडताय। कैलाश भोरिया बावरिया वय वर्ष 50, रामनरी कैलाश बावरिया वय वर्ष 45, दोघे राहणार सेवा, तालुका बजिलपूर, जिल्हा गंगापूर, राज्य राजस्थान हे पती पत्नी गड्डा यात्रेनिमित्त 13 जानेवारी रोजी मुलांसमवेत सोलापुरात आले। 20 जानेवारी रोजी 8 वाजता नेहमीप्रमाणे दोघे पती पत्नी व्यवसाय करत होते। दरम्यान नंदी ही 7 वर्षाची मुलगी होम कुंडाजवळ खेळत होती। ती चालत गड्डा स्टॉलच्या दिशेने निघाली। रस्त्यात वडील कैलास बावरिया होते। त्यांनी तिला हटकलं, बेटा तू कुठे चाललीस? तेव्हा तिने आईस्क्रीम आणण्यासाठी जात असल्याचं सांगितलं। पिता पुन्हा व्यवसायाच्या नादी लागला। थोडा वेळ झाल्यानंतर मुलीची आठवण आली, तेव्हा काही अंतरावर असलेल्या पत्नीच्या स्टॉलवर ते गेले। तेव्हा मुलीबद्दल विचारणा केली असता तिने माहित नसल्याचं सांगितलं। आता अवघ्या 7 वर्षाची मुलगी कुठे गेली, काय करत असेल या विचारांना दोघांचे अश्रू थांबत नाहीयेत। येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला ते फोटो दाखवून मुलीला कुठं पाहिलंय का विचारताय। मी पाया पडते, माझी मुलगी मला आणून द्या असं म्हणत आई लोकांना ओरडते आहे। शाम को 8:30 बजे इधर बैठे थे, बच्ची खाना खा रही थी और वहाँ से निकल के गई पार्किंग के पास में होकर निकल के गई। दोबारा मालूम नहीं बच्ची। 5 मिनट बाद फिर 5-10 मिनट बाद में हमने घेरा करा बच्ची का, बच्ची मिली। आपकी मांगनी क्या है पुलिस प्रशासन से, वो आपको बोलो। हमको तो बच्ची चाहिए साहब, और कुछ नहीं चाहिए। मेरे एक ही बच्ची थी। आप गए थे क्या पुलिस स्टेशन? आप पुलिस स्टेशन गए थे क्या? वो गए ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।